ड्रायव्हर नंबर जर कन्सिडर केला तर त्याचे एनिमी आणि फ्रेंड्स नंबर पण असतात, तर ते कसे असतील? आता आपण प्रत्येक कॅरेक्टरला एक नंबर दिलेला आहे बरोबर. की एक म्हणजे राजा. तर आता राजाचे एनिमी कोण असू शकतात? तर एक नंबरचा एनिमी नंबर जो आहे तो आहे 8 नंबर. एक नंबरचा एनिमी 8च नंबर आहे. 2 नंबरचा एनिमी जर आपण पाहिलं तर 4 नंबर 2चा एनिमी आहे, 8 नंबर 2चा एनिमी आहे आणि 9 नंबर सुद्धा 2चा एनिमी आहे. शक्यतो 2 नंबरला एनिमी 3 आहेत. जर 3 नंबरचा आपण विचार केला तर 3 नंबर म्हणजे ज्युपिटर देवगुरु, त्याचा एनिमी नंबर एकच आहे, तो म्हणजे 6 दैत्यगुरु. 3 आणि 6 हे 2 गुरु आहेत. एक आहे देवगुरु आणि एक आहे दैत्यगुरु. आता 4 नंबर म्हणजे राहू, तो शॉर्टकट वाला ग्रह आहे. तर मग त्याचे एनिमी नंबर कसे आहेत? 2 नंबर त्याचा एनिमी आहे आणि 9 नंबर सुद्धा त्याचा एनिमी आहे. 5 नंबर जर पाहिलं तर आपण त्याला मास्टर नंबर म्हणतो. 5 नंबरला कोणीही एनिमी नाही, त्यामुळे आपण त्याला मास्टर नंबर, बॅलन्सिंग नंबर असं म्हणतो. तो प्रिन्स आहे आणि त्याला कोणीही शत्रू नाही. म्हणजे सगळे फ्रेंड्स आहेत, एकतर फ्रेंड्स असतील किंवा न्यूट्रल असतील, परंतु शत्रू नंबर 5 नंबरला बिलकुल नाही. 6 नंबरचा विचार केला तर तो दैत्य गुरुचा नंबर आहे. मग बट नॅचरल की देवगुरु त्याचे शत्रू असतील, 3 नंबर त्याचे शत्रू होऊन जाते. 7 नंबरला डोकंच नाहीये, त्यामुळे तो त्याचं डोकं घेतो ज्याच्यावर तो आहे, त्यामुळे 7 नंबरला कोणी एनिमी नाहीये. 8 नंबरला आपल्याला माहित आहे की तो सूर्याचा पुत्र आहे आणि अनइझी रिलेशनशिप आहे त्याच्या आई वडिलांबरोबर त्याची, म्हणून 8 नंबरचा एनिमी हा 1 आणि 2 आहे. 9 नंबरचा एनिमी 2 आणि 4 आहे. याचा अर्थ काय की ज्याचा ड्रायव्हर नंबर 9 आहे त्याचा एनिमी ज्याचे ड्रायव्हर नंबर 2 आणि ज्याचा ड्रायव्हर नंबर 9 याची शक्यता आहे. एनिमीचा अर्थ असा की ह्या लोकांचे विचार एकमेकांना पटणार नाहीत. हे जर जास्त क्लोज यायचा प्रयत्न यांनी केला तर कुठेतरी ते रिपेल होतील, कारण त्यांचे विचार एक दुसऱ्यांना पटत नाहीत. याचा उपयोग आपण कुठेतरी मॅरेज काउन्सिलिंगच्या वेळेस किंवा लग्न जमवताना आपण करू शकतो.